फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये सगळ्यात जास्त ट्रेड होणारा पेअर म्हणजे गोल्ड, ज्याचा सिम्बॉल आहे XAU USD. पण आता याच्यामध्ये लॉट साईज काय आहे, लॉट साईज कशा प्रकारे असते, याबद्दल आज डिस्कशन करणार आहोत, कारण सगळ्यात जास्त प्रश्न याच पॉइंटवर होते. सो जर तुम्ही अजून आपल्याला फॉलो केला नसाल तर फॉलो नक्की करा. आणि आपला एक फ्री लर्निंग ग्रुप आहे ज्याची लिंक बायोमध्ये दिलेली आहे. सो फॉरेक्सचा ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या, जो की प्रायव्हेट होणार आहे लवकरच. सो लेट्स गो ऑन स्क्रीन आणि बघूयात गोल्डमध्ये लॉट साईज कशा प्रकारे असते. सो सगळ्यात पहिली लॉट साईज ते म्हणजे मायक्रो लॉट, ज्यामध्ये 0.01 पासून ते 0.09 पर्यंत, ज्याला आपण मायक्रो लॉट म्हणतो. आता 0.01 लॉट जर आपण घेतला, याचा मिनिंग काय की समजा गोल्ड आहे 4600 ला आपण बाय केला 0.01 ने, ठीक आहे, आणि 4600 वरून 4605 ला गोल्ड केलेला आहे, तर आपलं प्रॉफिट काय असेल, 5 पॉईंटने वाढलाय म्हणजे $5 इथे प्रॉफिट असेल. सेम जर 5 पॉईंटने खाली आला असेल गोल्ड तर आपला $5 नुकसान असेल. सो 0.01 घेतलं, त्यानुसार 5 पॉईंटला $5 आले. जर इथे 0.5 घेतले असते तर 5 × 5 25. सो 25चं आपल्याला इथे आपला प्रॉफिट असता किंवा लॉस असता, ठीक आहे. सेकंड लॉट साईज असते मिनी लॉट, ज्यामध्ये 0.10 पासून 0.99 पर्यंत येईल, ज्यामध्ये समजा 0.10 लॉट जर आपण इथे बाय केले 4600 ला, आणि 4600 पासून 4605 म्हणजे 5 पॉईंटने जर गोल्ड वाढला तर आपल्या इथे प्रॉफिट काय होईल, 5 पॉईंट मल्टिप्लाय 10 ने केलं तर $50 आपल्या इथे प्रॉफिट असेल. सेम जर उलट गेला ट्रेड, म्हणजे जर डाऊनचा ट्रेड असेल किंवा जर आपल्या रिव्हर्स ट्रेड गेला तर तिथे आपला $50 नुकसान असेल, ठीक आहे. सो जे आहे मिनी लॉट. सो इथे लॉट साईज मध्ये आपल्याला पॉईंट नुसार थोडं लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. आणि समजा इथे जर मी 0.20 केलं असतं तर आपला जो प्रॉफिट असता तो असता $100, म्हणजे 0.20 मल्टिप्लाय इथे आपला 5 पॉईंट, ओके. अँड द थर्ड लॉट साईज ती आहे स्टँडर्ड लॉट साईज, जी हायेस्ट आहे. एक लॉट 1 पॉईंट, ठीक आहे, एक लॉट घेतला. सो 4600 ते 4605 म्हणजे एक लॉट जर समजा 5 पॉईंटने गोल्ड वाढला तर इथे आपला काय असेल प्रॉफिट $500. जर 5 पॉईंटने खाली आला गोल्ड तर आपला इथे लॉस काय असेल $500. सो एक लॉट म्हणजे $100 नुसार चालेल एका पॉईंटला, म्हणजे 10 पिप्सला. जर पिप्स माहिती असेल तर पिप्स बद्दल जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, त्यावर आपण डिटेल्स घेऊन येऊया, ठीक आहे. सो स्टँडर्ड लॉट अजिबात सुरुवातीला मारायचं नाही. सुरुवातीला आपल्याला लॉट साईज मध्ये काम करायचं आहे मायक्रोच्या, ज्यामध्ये 0.01 0.02 किंवा 0.05 पर्यंत आपण काम करू शकतो, म्हणजे एका पॉइंटला आपल्याला $1 असेल, ठीक आहे. तर याप्रमाणे, आणि स्टार्टिंग करताना 0.01 सगळ्यात मिनी लॉटने म्हणजे मायक्रो लॉटने आपल्याला काम करायचं आहे. आय होप तुम्हाला लॉट साईज समजले असेल. काही क्वेश्चन असेल तर कमेंट करा, आणि बाकी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे तेही कमेंट करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.